अनिकेतला वेळ देऊनही अजूनही तो वेळेत पैसे घेऊन आलेला नाहीये. ऑफिस आज संपायची वेळ आली. आता अजून किती वेळ वाट बघणार आम्ही? छबी मॅडम, तुम्हाला काही कल्पना अनिकेत कुठे आहेत ते? इन्स्पेक्टर साहेब, अनिकेतला शोधू नका. खरा गुन्हेगार तुमच्या समोर उभा आहे. आणि जे छबी तू काय बोलतेस? तुला कळतंय का? स्वतःची चूक लपवायला दुसऱ्याच कोणावर आरोप करणार आहेस तू? मी माझा गुन्हा दुसऱ्यावर का टाकू? ते सगळे पैसे अनिकेतने नाही, मी घेतले होते. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करा. मला घेऊन चला. या सगळ्या प्रकरणात अनिकेतचा काहीही संबंध नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, ही खोटं बोलतेय. अनिकेतला वाचवण्याचा प्रयत्न आहेत, बाकी काही नाही. मी स्वतः त्याला पैशांची बॅग बाहेर घेऊन जाताना बघितलंय. ते मीच सांगितलं होतं त्याला. या सगळ्या मागे माझंच डोकं होतं. तो फक्त मला मदत करत होता. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? इन्स्पेक्टर साहेब, मी खोटं बोलत नाहीये. मीच अनिकेतला पैसे आणायला सांगितले होते, कारण मला ते हवे होते. अगं पण तुला का हवे होते पैसे छबी? ते मी नाही सांगू शकत. अगं पण का का नाही सांगू शकत तू? छबी मॅडम, तुम्ही काय स्टेटमेंट देताय हे कळतंय ना तुम्हाला? या स्टेटमेंटमुळे आम्हाला तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावं लागेल. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मला अरेस्ट करा. मॅडम, घेऊन चला याला. थांबा. ₹20 लाख. मोजून घे साकेत दादा. राधिका मॅडम, पैसे नीट मोजून घ्या. आणि छबी, तू तू प्लीज प्लीज माझा आरोप स्वतःवर घेऊ नकोस. हा इन्स्पेक्टर, हे पैसे मीच घेतले होते.
काल सकाळी ऑफिसमधनं घेतले आणि आज ऑफिस आवर संपण्याच्या आधी परत आणून दिलेत. पैसे सगळे बरोबर आहेत. पूर्ण 20 लाख रुपये. मिस्टर साकेत, हे सगळं काय चाललंय आम्हाला कळेल का? तुम्ही म्हणता अनिकेतने पैसे चोरले, पण त्याने तर सगळे पैसे आणून दिलेत. पण त्याने जर पैसे चोरले असते तर आणून का दिले असते? आणि अनिकेत, तुम्ही पैसे कशासाठी घेतले होते? आणि छबी मॅडम तर काहीतरी वेगळं स्टेटमेंट देतात. हे काय चाललंय आम्हाला काही कळेल का? साहेब बघा, काहीतरी गैरसमज झाला होता. पण आता माझी तक्रार मी मागे घेतोय. आणि तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी साहेब, एक्स्ट्रीमली सॉरी. हा बघा, हा जो वाद आहे ना, तो तुमच्या घरचा आहे की ऑफिसचा आहे ते आधी नक्की करा आणि मगच आम्हाला बोलवा. चला. पैसे पूर्ण दिलेले आहेत. त्यामुळे यापुढे अनिकेतला जर कोणी चोर म्हटलं तर मी ते अजिबात सहन करून घेणार नाही. आणि सॉरी हा दादू, पण यापुढे जर असं काही घडलं तर बायको म्हणून मी लीगल ऍक्शन घेईन. ठीक आहे. क्या तू इथे बस, बस इथे, बस इथे, बस. सावकाश सावकाश. पाणी घे, पाणी घे, थोडंस पाणी घे, बरं वाटतं. सावकाश सावकाश. निरंग्या, एवढे पैसे कुठून आणलेस? माझी कार विकली. त्याची चावी शोधायला त्या गोडाऊन मध्ये गेलो.